नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे कम्युनिकेशन, ज्याला आपण संदेशवहन किंवा संप्रेषण असं देखील म्हणतो। भाग 12वा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण कम्युनिकेशनच्या काही महत्त्वाच्या संकल्पना समजून सांगितल्या आहेत। त्याचबरोबर कम्युनिकेशनवर आधारित काही ओल्ड क्वेश्चन पेपरच्या संदर्भाने देखील व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। भाग 12 मध्ये आपण काही सराव प्रश्न पाहणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, हे संप्रेषण संस्थात्मक संप्रेषणासारखे मानले जाते। कोणतं संप्रेषण संस्थात्मक संप्रेषणासारखे मानलं जातं? आंतरवैयक्तिक संप्रेषण, आत्मसंवाद। आता या आंतरवैयक्तिक म्हणजे दोन व्यक्तीमध्ये, आत्मसंवाद म्हणजे स्वतःसोबत, समूह अंतर्गत म्हणजे ग्रुप कम्युनिकेशन। म्हणजे समूह अंतर्गत कम्युनिकेशन हे एखाद्या कुटुंबामध्ये असतं किंवा एखाद्या संस्थेमध्ये असतं, किंवा आपण जसं वर्ग संप्रेषण देखील काय आहे? समूह अंतर्गत संप्रेषण आहे। मग संस्थात्मक संप्रेषणासारखे समूह अंतर्गतच असणार आहे, कारण इथे कुठे समूह दिसतच नाही। जनसंप्रेषण हे मास कम्युनिकेशन, ही खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे, म्हणून उत्तर घ्यावं लागेल आपल्याला पर्याय सी। त्यानंतर खालीलपैकी कशात स्पष्ट ओळख दर्शवलेला प्रायोजक असतो? खालीलपैकी कशात स्पष्ट ओळख दर्शवलेला प्रायोजक असतो? जो माध्यमांना पैसे देऊन व्यक्तिनिरपेक्ष संज्ञापन साधतो। माध्यमांना पैसे देऊन, मग आपण त्यालाच काय म्हणतो? जाहिरात म्हणतो आपण, पर्याय बी। त्यानंतर कोणत्याही संस्थेतील संज्ञापन वातावरण त्या संस्थेच्या सामाजिक संज्ञापनातील कोणत्या घटकावर भर देते? एखाद्या संस्थेमधलं जे वातावरण आहे ते सामाजिक संज्ञापनातील कोणत्या घटकावर भर देईल? फ्रिक्वेन्सी, टोन, व्हॅल्यूम आणि स्पीड। तर नेमका बोलण्याचा टोन कसा आहे यावर सामाजिक संज्ञापन ठरेल, म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य यशस्वी झाले असे म्हणता येईल जेव्हा अधिक विद्यार्थी तो विषय निवडतील। नाही, विद्यार्थी एखादा विषय इझी असल्यामुळे निवडू शकतात, किंवा त्याला प्रॅक्टिकलचे मार्क्स मिळतात म्हणून निवडू शकतात, किंवा तो कमी अभ्यासक्रमी म्हणून निवडू शकतात। ठीक आहे, ते म्हणजे संप्रेषण कौशल्य यशस्वी आहे म्हणून विद्यार्थी तो विषय निवडतील असं सांगता येणार नाही। विद्यार्थ्यांना त्या विषयात अधिक गुण मिळतील, अधिक गुण मिळाले म्हणून शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य यशस्वी झालं असंही म्हणता येणार नाही, कारण एखाद्या विषयाला प्रॅक्टिकलचे मार्क जास्त असू शकतात। ठीक आहे, विद्यार्थी मोठ्या संख्येने त्यांच्या तासांना हजर असतील असंही म्हणता येणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की BA PGला वगैरे 12वीला आपण काही जे लँग्वेज असतात, जसं कंपल्सरी लँग्वेज आहे, तर त्या लँग्वेजला प्रत्येकाला हजर राहावंच लागते। मग वर्गात संख्या जास्त असणं म्हणजेच कम्युनिकेशन गुड आहे किंवा इफेक्टिव्ह आहे असं आपण म्हणू शकत नाही। त्या विषयाबद्दल विद्यार्थ्याच्या मनात जिज्ञासा निर्माण करत असतील तर, जर शिक्षक विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्या विषयाबद्दल जर जिज्ञासा निर्माण करत असतील तर मग आपण म्हणू शकतो की शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य यशस्वी झाले, म्हणून इथं उत्तर असणार आहे पर्याय डी। त्यानंतर संप्रेषणाचे यश हे यावर अवलंबून असते। संप्रेषणाचे यश, योग्य माध्यमाची निवड। ठीक आहे, माध्यम निवडूनच संप्रेषण यशस्वी होतं असं म्हणू शकत नाही आपण, पण तरी ठीक आहे। प्रत्याभरण किंवा प्रतिसाद हे ए पेक्षा इफेक्टिव्ह उत्तर असणार आहे। तरी पुढील बघू आपण पर्याय, वक्तृत्व व विचार। संप्रेषणाचे यश, वक्तृत्व, विचार हे पण ठीक आहे। त्यानंतर प्रेक्षकाचे व्यक्तिमत्व, प्रेक्षकाचे व्यक्तिमत्व नाही, याचा काही संबंध नाही। आता तुमचं वक्तृत्व विचार आहे, ठीक आहे, परंतु तुम्ही कुठे बोलतायत,
तुमचे ऐकणारे रिसिव्हर कोण आहेत याला पण महत्त्व आहे ना. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्व काय आहे की रिसिव्हरकडून तुम्हाला फीडबॅक कसा मिळतो. एकतर फीडबॅक मिळणं हेच अपेक्षित आहे कम्युनिकेशनमध्ये. फीडबॅक मिळाला म्हणजेच काय, कम्युनिकेशन प्रोसेसची काय आहे, पूर्ण झाली असं आपण म्हणतो. म्हणून संप्रेषण यशस्वी झालं आपण कधी म्हणू शकतो, रिसिव्हरकडून जर आपल्याला गुड इफेक्ट जे काही फीडबॅक आहे तो मिळाला तर आपण त्याला म्हणू शकतो आपलं संप्रेषण यशस्वी झालं. म्हणून ए आणि सी पेक्षा प्रभावी उत्तर काय असणार आहे, पर्याय बी असणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर 1997 रोजी ही वैधानिक स्वायत्त संस्था 23 नोव्हेंबर 1997 रोजी ही वैधानिक स्वायत्त संस्था अस्तित्वात आली तर ती होती प्रसार भारती. ठीक आहे. दूरदर्शन 15 सप्टेंबर 1959. त्यानंतर आकाशवाणी रेडिओ म्हणून 1927लाच मुंबई मद्रास रेडिओ सुरू झाला होता, परंतु प्रॉपर 1936ला AIR ऑल इंडिया रेडिओ आणि PIB ब्रिटिश पूर्व काळामध्येच म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच म्हणजे 1919ला स्थापन झाली होती PIB. ठीक आहे. इथं मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. अशा पद्धतीनं आपण काही सराव प्रश्न पाहिले. आपण ही जी 15 जून 2025 रोजी सेट परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 जो असतो अनिवार्य, त्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज घेत आहोत ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 12 PDF पेपर देणार आहोत. आणि पेपर पुढे ढकलल्यामुळे म्हणजे मेमध्ये पहिला टाईम टेबल होता आणि नंतर आपण एक्स्ट्राचे 4 म्हणजे 12+4 PDF पेपर आपण घेत आहोत ज्याची फीस असणार आहे 450 रुपये. ठीक आहे. पेपर मराठी माध्यमातून असतील आणि तुम्हाला खालील वेळेप्रमाणेच ते पाठवले जातील. आता बहुधा खूप साऱ्या डेट्स निघून गेलेल्या आहेत, मात्र झालेले सर्व पेपर तुम्हाला मिळणार आहेत. 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला याच नंबरला. लगेच तुम्हाला झालेले पेपर लगेच मिळतील. समजा तुम्ही हा व्हिडिओ जर 20 एप्रिलला ऐकत असाल तर 20 एप्रिलचा पेपरसहित म्हणजे तुम्हाला एकूण 11 पेपर लगेच पाठवण्यात येतील. 11 आन्सर की आणि 11 विश्लेषणाचे व्हिडिओ. 11 आणि हा 12वा पेपर तुम्हाला पुढच्या रविवारी आणि एक्स्ट्राचे 4 पेपर परत पुढच्या 4 रविवारीमध्ये मेमध्ये तुम्हाला हे एक्स्ट्राचे प्रत्येक रविवारी 4 पेपर पाठवण्यात येतील. धन्यवाद.